माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि महसूल मंत्री यांना पत्र पाठवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ मिळावा आणि योजनेतील अन्यायकारक अटी रद्द व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली। पत्रात बच्चू कडू यांनी नमूद केले आहे की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना नंतर थकबाकीदार ठरविण्यात आले आहे। कोरोनाचा काळ, दुष्काळ आणि अतिवृष्टी यासारख्या संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असून OTS अंतर्गत देण्यात आलेली 50,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे। त्यांनी प्रोत्साहन निधीची रक्कम 50,000वरून 2 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे। तसेच विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, दिव्यांग शेतकरी आणि मृत खातेदार यांच्या कर्जाची सरसकट माफी करावी अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे। बच्चू कडू यांनी 1996 ते 2026 या कालावधीत विविध कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे। महाराष्ट्रातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीप्रमाणेच प्रोत्साहन निधी 25,000वरून 50,000 रुपये करण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम तात्काळ जमा करावी असेही त्यांनी सरकारला सुचविले। नगर परिषद, महानगरपालिका, सेवा सहकारी संस्था आणि हमी कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। शेतकरी हितासाठी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही बच्चू कडू यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे।